राम राम मंडळी, आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. तर आज बाजारात गेल्यावर मला स्वीटकॉर्न दिसले आणि लगेच विचार केला की स्वीटकॉर्न चीज पराठा बनवायचा. तर चला मी लगेच सुरुवात करते. तर प्रथम मी स्वीटकॉर्न कुकरला लावत आहे. माझी मुलगी तनिषा मला हेल्प करत आहे. तिला मला हेल्प करायला खूप आवडतं. कुकरच्या 3 शिट्या होईपर्यंत मी पराठ्यासाठी लागणारे पीठ मशीनमध्ये मळून घेतलं. एकदम कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये चपातीचं पीठ मळून होतं. कुकर थंड झाला आहे तर मी सगळे स्वीटकॉर्न एका प्लेटमध्ये काढून घेतले. माझ्या हस्बंडने स्वीटकॉर्न मला सोलून दिले. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेले स्वीटकॉर्न घालणार आहे आणि त्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. मिक्सरमधून हे मिश्रण दाणेदार वाटायचं आहे जेणेकरून पराठ्याला एक छानशी अशी टेक्स्चर येईल. असं सगळे कॉर्न मी दाणेदार वाटून घेतले. नंतर मी हे मिश्रण चांगले मिक्स करून घेणार आहे. पराठ्यासाठी लागणारे स्टफिंग तयार करण्यासाठी वाटलेल्या स्वीटकॉर्नच्या भांड्यामध्ये मी मोजरेला चीज भरपूर प्रमाणामध्ये घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या वाटणाप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता. नंतर मी यामध्ये टेस्टसाठी चिली फ्लेक्स, ओरिगानो आणि पिझ्झा मसाला घालणार आहे. तर थोडंसं मीठ घालायचं आहे. आता मी मिश्रण हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे. बस आपलं पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग तयार. आता पराठ्यासाठी पिठाचा गोळा घेऊन तो एक समान लाटून घेतला आहे. आपल्याला इथे जास्त पातळ किंवा जास्त जाड असा लाटायचा नाहीये. नंतर त्यावरती आपलं स्वीटकॉर्न चीजचं स्टफिंग घालायचं आहे. मी त्रिकोणी पराठा बनवत आहे त्यामुळे त्या शेपमध्ये फोल्ड करायचं आहे आणि जे स्टफिंग आहे ते एकसारखं पसरून घेतलेलं आहे. तव्यावरती पराठा टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर तूप वरती लावायचं आहे. पहा किती छान असा रंग आलेला आहे आणि एकदम टेम्पटिंग दिसतोय. तर मंडळी माझा पराठा बनवून रेडी आहे. तर मस्त अशा दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत हा पराठा खूप चांगला लागतो. तर मंडळी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की मला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय.